आजही नागपूरमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातल्या परासिया या ठिकाणावरील 2 वर्षांच्या योजिता ठाकरेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। नागपुरातील रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू होते। आतापर्यंत 10 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला, तर नागपूर, अकोला, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये रुग्ण सापडलेत। यामध्ये पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील 3 सदस्य पथकाने नागपुरात मृत्यू झालेल्या भागात पाहणी केली आहे। नमुनेही त्यांनी गोळा केलेत, मात्र मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांचं वय 0 ते 16 वर्ष इतकं आहे। मेरे बच्चे को परेशानी ये है तो उसका किडनी कुछ भी काम नहीं कर रहा है, पेशाब भी नहीं हो रहा है, ठीक है, मस्तिष्क काम नहीं कर रहा, मस्तिष्क में पूरी सूजन आ गई। डॉक्टर बोल रहा है कि इसका कोई उपचार हमारे पास आया नहीं है अभी तक, जो हम इसको दे दे और इसको ठीक कर। ये सारी चीजें हमारे साथ हो रही। मेरे बच्चे को अभी 1% भी आराम नहीं है। मेरा बच्चा वेंटिलेशन में जा चुका है, कुछ भी नहीं बोल रहा है। अॅक्यूट एन्सेफेलायटिस सिंड्रोमचे पेशंट आहे की नाही याबद्दल अजूनही क्ल्यू मिळालेला नाही, क्वेश्चन मार्कच आहे। मॉस्किटो कलेक्शन केलेलं आहे की खरोखर मॉस्किटो जो पसरवतो जपनीज एन्सेफेलायटिस त्याच्यामध्ये काही आहे का, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 600 मॉस्किटो कलेक्शन केलेले आहे मानेवाडा आणि इतर ठिकाणावरून, पण त्यांचे आता रिपोर्ट्स अजूनपर्यंत अवेटेड आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।